नमस्कार, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रामवाडी हायब्रिड पेट्रोल पंप या ठिकाणी आहोत। इथं वारंवार कचरा टाकत आहे, हे पाहू शकता तुम्ही। हे इथं कचरा पेटवत आहे, इथं कचरा। तर हे इथं 15 मीटरवर पेट्रोल पंप आहे। 15 मीटर पाहू शकता आपण, 15 मीटरवर पेट्रोल पंप आहे इथं। तर हे पेट्रोल पंपला इथं परिसराला धोका होऊ शकतो। महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका याच्यावर काही ऍक्शन उचलत नाही। इथं काही नागरिक आहे, त्या नागरिकाशी आपण काही लय दिवसापासून मी सांगतो प्रशासनाला, पण याच्यावर काय ऍक्शन घेत नाही। इथं आग बीग लागते, इथे सगळे लाईटीचे तारी, इथं काय झालं मोठी दुर्घटना, याचा जबाबदार प्रशासन राहतील। हे बघा, हे सगळा कचरा लय दिवसापासून लय वेळा आम्ही विनंती केली, पण याचा काय ऍक्शन घेत नाही, याच्यावर काही कारवाई होत नाही। हे बघा, इकडे सगळे लाईटीचे तारी, लाईटीची डिप्पी, याच्यामुळे काय अपघात झालाय। 15 मीटरवर पेट्रोल पंप आहे, याच्यामुळे काय नुकसान झालंय, याच्यावर प्रशासन जिम्मेदार राहील। पण आमची एवढीच विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कचरा आहे, याच्यामुळे आपल्याला काय म्हणजे धोका काय आहे, काय धोका निर्माण बोल बोल के थक गए, तू कचरा डालो, ये डालो, मत डालो करके, नहीं क्या इससे क्या है। और एक अंदर बिंदर लगे बोले तो वायदा है, यहाँ पे पेट्रोल पंप नजदीक है और इसकी काम है। फिर ऐसे गाड़े बीड़े आते जाते, टन को प्रॉब्लम आता है, पूरा कचरा रोड पे आ जाता है। कितने टन बोले आपने, साफ सफाई करो, काढो, सुनते नहीं। तर तुम्ही महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर काही ऍक्शन उचलत नाही। नहीं कौन ध्यान नहीं देता। कितने दिन से पड़े ले, 4-5 दिन हो रहे ना, आज और नहीं गए। रोड से तकलीफ भी हो रही, और उसमें पेट्रोल पंप भी नजदीक है, और आने जाने को तकलीफ हो रही, धान हो रही पूरी। नागरिकांचं म्हणणं आहे का वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका याच्यावर काही ऍक्शन उचलत। जैसे एक उपाड़ी रामोडी से झेड पेट्रोल पंप से कचरा पडत आहे, इथं कोणते कोणी येत नाही, वारंवार पडत आहे, ट्रॅक्टर येत नाही, घरी घरी येत नाही। इथं बघा, जवळ आसपास आमची रामवाडी लहान लहान लेकर आहेत। हो, उद्या काय झालं तुम्ही तुमची जे पण नाही घेणे, हो आम्हाला गरीबाला फक्त हे कचरा उचलायलाच पाहिजे हे सगळा। नागरिकांचं म्हणणं असं आहे का इथलचं जे परिसर आहे, या कचऱ्यामुळे या परिसराला धोका होऊ शकतो। आजूबाजूच्या लोकांना पण तकलीफ आहे, तरी मेहरबान साहेबांनी लवकर मध्ये लवकर हे कचरा आहे। इथं एखाद्याने आग वेग लागली ते धोका आहे, कचरा हे साफ करून घेणे हे नम्र विनंती।